हॅलो नमस्कार, स्वागत करते तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि हो, आपल्या चॅनलवर खूप छान असे मी कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करायची आहे तो व्हिडिओ टाकलेला आहे। तुम्ही तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ सविस्तर समजेल। मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तर हा व्हिडिओ आजचा खास राहणार आहे, कारण आता लवकरच दिवाळी येणार आहे आणि दिवाळीला पण लक्ष्मी पूजा राहणार आहे। आणि हो, आज पण आपल्याला लक्ष्मी पूजा करायची आहे संध्याकाळी 12 वाजता। तर या लक्ष्मी पूजेपासून ते दिवाळीच्या लक्ष्मी पूजेपर्यंत आपल्याला कुबेर देवताची कोणती सेवा करायची आहे, कोणती साधना करायची आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपल्या घरातले अनेक अडचणी दूर होणार आहेत। आपल्याला जर कर्ज असेल ते पण आपल्यापासून मुक्त होणार आहे, कर्जातून आपण मुक्त होणार आहोत, आपली उन्नती होणार आहे आणि आपली लक्ष्मी प्राप्ती राहणार आहे। आपल्या घरामध्ये सदैव आपल्या पैशांची अडचण दूर होणार आहे। जर कोणाला अशी अडचण असते की पैसा आपल्या घरी भरपूर येत असतो, पण तो खर्च पण तेवढ्याच वेगाने होत असतो। जेवढा पैसा वेगाने येतो त्याच वेगाने पैसा आपला खर्च होत असतो। तर त्यासाठी आपल्याला कुबेर देवताची साधना करायची असते, आपल्याला त्यांची सेवा करायची आहे। ती सेवा खूप साधी सोपी सरळ अशी सेवा आहे। तुम्हाला कोणालाही ही सेवा करता येते, स्त्री असो किंवा पुरुष असो, कोणीही ही सेवा करू शकतो। अगदी घरच्या घरी साधी आपली रोजची आपली देवपूजा झाल्याच्या नंतर आपल्याला ही सेवा करायची आहे। तर आजपासून सुरुवात करतो म्हणल्यावर आपल्याला आजची पूजा कशी मांडणी करायची आहे ते पण तुम्हाला पाहावंच लागेल। कारण सर्वप्रथम आपल्याला गणपतीची सेवा करायची आहे, त्याच्यानंतर कुबेर देवताची, त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची, त्याच्यानंतर आपल्याला विष्णू भगवानाची, इंद्र देवतांची, चंद्र देवतांची अशी आपल्याला एका पाठावर मांडून घ्यायची असते आज संध्याकाळी। आणि हो, आपण जे दूध आटवून घेता त्या दुधाचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो। आणि हो, तुम्हाला मंत्र पठण करायचे असतात। तो गायत्री मंत्र पठण करायचा, तुम्हाला विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, श्री सूक्तम पठण करून घ्यायचं आहे, व्यंकटेश स्तोत्र पठण करून घ्यायचं आहे। हो, आणि आपल्याला स्वामींची 11 वेळेस माळ जप करायला विसरायचं अजिबात नाहीये। त्या माळ जप झाल्याच्या नंतर ह्या सगळ्या आपल्याला सेवा करून घ्यायच्या आहेत। चंद्रदेवतेचा आपल्याला मंत्र पठण करायचं आहे, विष्णू सहस्त्रनामांचं आपल्याला मंत्र पठण करायचं आहे। अशा प्रकारे हे सगळे आपल्याला मंत्र पठण करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला कुबेर देवतांची साधना करायची आहे। आजपासून आपल्याला संकल्प घ्यायचा आहे। संध्याकाळी संकल्प घेत असताना आपल्या हातामध्ये थोडं पळीवर पाणी घ्यायचं आहे, फुलं अक्षदागंध आपला टाकून संकल्प घ्यायचा आहे। ह्या कार्यासाठी मी तुमची साधना करणार आहे, मी तुमची आतापासून ते दिवाळीच्या लक्ष्मी पूजेपर्यंत मी ही सेवा करणार आहे, अशी आपल्याला प्रार्थना करून आपल्याला ही सेवा करायची आहे। चला तर मग तुम्ही कसे आहात, सगळेजण मस्त आहात ना? मस्तच राहा, स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करूया। आणि हो, आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे। आणि हो, आता मी लगेच तुम्हाला सांगणार आहे कुबेर देवतांची कोणती अशी साधना करायची आहे त्याच्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती राहणार आहे, आपली नोकरी व्यवसायात वाढ होणार आहे। आणि हो, आपली तर उन्नती तर होणारच आहे, कर्जमुक्ती होणार आहे, पैशाची कोणतीही अडचण असू द्या ती अडचण दूर होणार आहे, धनप्राप्ती आपल्यावर होणार आहे। आपल्या घरातला पैसा येतो, खूप वेगाने येतो, पण तेवढ्याच वेगाने आपला पैसा खर्चही होतो। आपण ज्या कामासाठी आपला पैसा गुंतवून ठेवलेला आहे तो पैसा दुसऱ्याच कोणत्या तरी कामाला खर्च होत असतो। आणि जे आपण कार्य आपल्या मनामध्ये आपलं स्वप्न आपण ठेवलेलं असतो ते स्वप्न आपलं तसंच राहतं आणि तो पैसा दुसऱ्याच कोणातरी कामाला खर्चून जातो। तर असे आपल्या घरामध्ये अडचणी, सगळ्यांच्याच घरामध्ये अडचणी असतात, माझ्या तुमच्या सगळ्यांच्याच घरामध्ये अशा अडचणी असतात। पण या अडचणी आपल्याला दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय, आपल्याला काही सेवा पण तेवढ्याच महत्त्वाच्या असतात। त्या सेवा आपल्याला त्या आपल्या ज्या आपल्या सणवार असतात त्या काळामध्ये आपण ज्या सेवा करत असतो त्या सेवा आपल्याला खूप अशा प्रभावी अशी पटकन आपल्याला असे फळ देणारे असतात। म्हणून हो, आज लक्ष्मी पूजा आहे आणि लगेच आपली दिवाळी आहे, त्या लक्ष्मी पूजेपर्यंत आपल्याला आपल्या कुबेर देवताची सेवा करायची आहे। तर साधं सोपं तुम्हाला हा उपाय कोणीही, ही सेवा कोणीही करू शकता। चला, जास्त वेळ नाही घेता मैत्रिणींनो तुमचा, चला लगेच सांगते। कुबेर देवताची तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा कुबेर देवताचं एखादं यंत्र असेल तरी तुम्हाला चालतं। आणि जर काही जरी नसेल, तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शांत मनामध्ये कुबेर देवताची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि आपल्याला हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे। तर आजपासून सुरू करताय म्हणल्यावर आज आपली पूजा तर राहणारच आहे, कुबेर देवता पण आपल्या पूजेमध्ये राहणारच आहेत। तर सगळे मंत्रपठण झाल्याच्या नंतर आपण कुबेर देवताचा मंत्रपठण करायचा आहे। खूप साधी सोपी सेवा आहे, जसं आपण स्वामींची माळ जप करतो त्याच प्रकारे। आणि हो, तुम्ही कोणत्याही माळेवर ही जप करू शकता, फक्त आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे। तुम्हाला यथाशक्ती जसा टाइम भेटेल तसा तुम्ही हा मंत्र जप करू शकता, किंवा सकाळ संध्याकाळ पण मंत्र जप करून घ्यायचा आहे। तो मंत्र कोणता आहे तुम्हाला मी लगेच सांगते। आणि सकाळी तुमच्या देवघराच्या समोर बसून तुम्ही रोज ही सेवा मंत्र करू शकता। आणि तुम्ही आज व्हिडिओ पाहताय तर आज करू शकता, उद्या व्हिडिओ पाहताय तर उद्यापासून, पण कोणत्याही दिवशी तुम्ही माझा व्हिडिओ पहा त्या दिवसापासून ही पूजा तुम्ही करू शकता। तर आपल्याला असा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्या धन आकर्षण करणाऱ्या आपल्या देवताला प्रसन्न करून घ्यायचं आहे। ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्री क्लीं श्री वित्तेश्वराय नमः।
असा आपल्याला मंत्र आपल्या माळजपीवर म्हणायचा आहे। हा मंत्र मी तुम्हाला वरी स्क्रीनवर देईन आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हा मंत्र तुम्हाला देईन। आणि हो, अजून तुम्हाला दुसरा धनप्राप्तीचा म्हणजेच आपल्या लक्ष्मी मातेचा आणि कुबेर देवताची एक साथ आपल्याला सेवा करायची असेल तर दुसरा एक तुम्हाला मंत्र सांगते मी। ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम ग्रहे धन पुरय नमः। बघा, असा साधा आपल्याला मंत्र आपल्या माळजपीवर 108 वेळा म्हणायचा आहे। आणि हो, आपल्याला 108 वेळा मंत्र तुम्ही 2 माळे 3 माळे 4 माळे तुम्हाला जसं जमेल तसे तुम्ही घेऊ शकता। 11 माळी घेऊ शकता दिवसातून तुम्ही म्हणताना आपला 1 लाख मंत्र जप जर झाला तर आपला मंत्र जप सिद्ध होत असतो, त्याचं फळ आपल्याला लवकर मिळत असतो। आणि हो, ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जर कोणी नवीन चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्याला अजून खूप असे नवीन व्हिडिओ पाहायचे आहेत। आपलं चॅनल आत्ताच नवीनच आहे, म्हणून चॅनलला मदत करा आणि छान अशी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद सगळ्यांना। भेटू पुन्हा अशा छान अशा नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार। श्री स्वामी समर्थ।